एकच्याला बाय, बाय, काय बाय. पाचच्याला मग काय रे काय आलं या डेपुटी आलं या पारा काय आलं कोण आहे कुत्रे आहे काय मला ते मारलंय कोणी मारले ते काय तिथे केवाडीला केळवाडी इथं आहे काय इकडे कुठं कोणीच नाही माग केळवाडीला काय गेलतो तू लग्नाला गेलतो डेपुटी कोणच लग्न होतं शेजारच्या आपल्या शेजारचे ते पाहुणा नाही का हा त्याच्या भाषेचं लग्न होतं. अरे पण कशाला काय मग कोणी हाणलं कोणी तुला आणलं कोणी माझे त्या लग्नवाल्याने आणले मला लय मारलं डेपुटी कमून हळूच चाले लयच हाणलंय रे बाय 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 अरे इटाचा दणका दिसतोय माग एवढं मोठं आहे बटा काय आणलेलं आहे काय मग हो बरं मोठी डेपुटी 10-20 जण बोकायचे बोके हा. कमून हाणलं पण काय मग काय म्हणलं होतं तू काही बोलला होता का काहीच नाही डेपुटी मी बोला तिकडे जाऊन मी बोला यूज बनण्याचे आले हो तुमचा अरे विश्वास आहे पण तू पिऊन काय गेलता मग मी आपलं थोडा पेलो होतो हा ते गेल्यावर मला जात झाली ती दारू तुम्ही चला त्यांना आपण काचका दाखवू माझ्यासाठी तुम्ही ते चला आता पण कचका राडू आता लग्न किती वाजता लग्न होतं किती वाजता म्हणजे बळ चढ काढली तुम्ही येऊ शकत नाहीत का माझ्यासोबत चाल्या आता तू प्यायलेला आहे येड्यावर करू नको झालं लग्न गेलं मारलं पाहुणे रावळे असते जाऊ दे द्यायचं विसरून जायचं अरे पुढे चला ना तुमच्या सारखं पैलवान दिला सगळं पळून जाईल तर माय झाली राव आता काय कर आता जाऊ दे मोरू दे आपण काय करू नंतर त्या पाहुण्याला विचारू कोणी हाणलंय काय ते मी बघन आणि त्यांना चांगला हे लावू तुम्ही आता बघा ना डेपुटी आता नको आता काय कर तू घरी जा आंबे हळद घे श्यामाच्या दुकानातून बरं का श्यामाच्या दुकानात आंबे हळद घे लाव बायकोला हे कर आणि आपण उद्या बायको तिकडे लागणार आहे काय ते लागणार ना पट्ट्या घालता लय आणलं राव त्यांनी चला ना डेपुटी एक काम कर आता हे बघ त्यांनी हाणलं मग आपण त्यांना जाऊन हाणायचं ते भांडणच वाढतात ना परत आता एक काम कर आता तुला हाणलंय ना तुम्ही काहीतरी बोलला असेल त्यांना तुम्ही माझ्यासाठी नाही येऊ शकत याच्या नाही येऊ शकत अरे दुसऱ्या याला सुद्धा आलो असतो हाणामारीला कुठं नेतो मला कुठं चव घालतो माई चार लोक गावात ओळखीत येतं नाही मारू द्या मग गावातल्या माणसाला मारू द्या जीवच मारायला लागत होता जपा मला. घरी ते आंबे हळद घेऊन जाय मग आले असते जाऊ दे. काली लावायला जा 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 आंबे हळद लाव पळ काली लावायला काय माणसं ते गावातले हा दर अय श्याम्या जर बाहेर ये अरे काय झालं अरे अरे हळूच हळूच काय झालं तुझ्या मित्राने मारले कोणी मारलं तुला हा गावात कोणी असा हा जाल्याला मारतो काय आपली ओळखची का ती तुझ्याकडे बांबे आहे ना तो घ्यायचा घे तू घे कोण आहे मला सांग ना कोणी हाणलं तुला घे तू आला तू माझ्यासोबत माझ्या मनकाला ताकद आली एका भुकीत त्यानं दाबड पाडू आधी सांग ना कोणी हाणलं तुला ते तर कळू दे मला मी लग्नाला गेलो तू श्याम्या केळवाडीला लग्नाला हा तिकडे आणलं तुला बरंच जड काढली मागून आज नवशील होय पाटकेत ठेवून एक हा मारलं मला 10-15 जण येत ते बाबू का 15 जण किमलं तुला चल ना त्यांना ना आपण धाडा शिकू श्याम्या कोण आपण आवचित वाडीतले काही कमी आहेत का त्यांना ना अरे पण आपल्या संग कोण आहे आपण दोघं ते 15 जण येत ए मा मित्र जिल्हा असला ना त्यांना डायरेक्ट म्हणू का त्यांना आता नाला पाचशा सोबत आता नाला अरे ते केळवाडीला आहे तिथं कोणाला बोलतो असं म्हणेन मी तिथं तिथे गेल्यावर हा येडा झाला काय तू हो तू जाय भाऊ 15 जण म्हणले मला बी तुझ्यासारखं हानती माग हाडकं नाही यायची आपले चला श्याम्या तू घरी जाय आराम कर जाय तू आता जाऊ दे सोडून विषय कायला भांडण गाडी तो नाही तुम्ही मित्र नाही येणार अरे त्यात तू प्यायलेला आहे काहीतरी झालं असं चुकून जाऊ दे बाबा ते सोडून विषय तुझ्यासाठी जिथे नाही तिथं आलोय मी भेटायला आलो की नाही आलो की नाही मी तिकडे खालच्या आईला आलो की नाही राखून कोण होत तुला तूच होता तू मग माझ्यासाठी तू येऊ शकत नाही काठी घेऊन अरे पण आपण 15 जण आहे ते कस काय येडाय का काय तू आपण दोघं कमी पडतो नको येऊ तू परत पाठ्याला सांग या जाल्याला सांग फक्त काय नको येऊ मी एकटा लय गंभीर आहे मला हानते देऊची याला रागून देणार आहे बरे झाली तू भेटली मला काय हो काय झालं काय झालं तू मला एक सांग काय सांगू काय झालं तुम्ही रडता का बरे
तुम्हाला सांग एक हो काय झालं? तुम्हाला एक सांग काय एक सांग लावलं, सांगा ना काहीतरी. मी श्यामेसाठी जेणे ते नाही केलं मी हा मग त्याच काय? मागच्या वेळेस आजारी पडला श्याम्या. हा कोण आलं धावून पहिलं कोण आलं पट्टे आला नाही श्यामेसाठी. हा आलेत मग तू सांग पाणी भरायला त्याच्या मदत करायला किंड मांडून द्यायला जी आल्या. हा तुला सांगतो किराणातून साखराची पोती कट्टी उतरायला जाल्या. अरे पण जाल्याला दुःख पडलं कुणीच येत नाही सुगंधा. अहो पण झालं काय तुम्हाला? श्यामे माझ्यासोबत याय ना केळवाडीला. केळवाडीला कशाला? कशाला म्हणजे मी लग्नाला गेलो तिकडं. हा मला लय वाढलं सुगंधा तिकडं अय्यो. लग्नात लय वाढलं. का बरं मारलं, का बरं भांडण केलं तुम्ही? हा म्हणजे मी असा पुढे चाललो होतो हा मागून एक जण मला असं डोचिलं फार दिशे कान फाडी टाकली खन कान वाजली. मग त्यांनी मला लय वाजलं. माव तुम्ही डेपुटीला सांगा, डेपुटी येतील. कोण डेपुटी? हा अरे डेपुटीला तर पहिल्यांची सांगू सांगू माझ्या तोंडातलं पाणी आटायला लागलं सगळं. तू सांग दिया तू सांग डेपुटीसाठी पळालो नाही मी. परवा दिवशी नांगरायला डिझेल संपलं नांगरीचं ट्रॅक्टरचं मी आणलं ना 35 लिटर ड्रम भरून आलं 35. आणलं ना. मग धावपळ केली की नाही मतदानासाठी ह्या पाठ्याने आखी गलीना गुली हिंडून आणली आणि 10 मतदान दिले मी माझ्यामुळे निवडून आलेले डेप्युटी. पण मी किती वेळ सांगितलं जालू भाऊजी तुम्ही दारू कशाला पिता? तुम्ही दारू पिता ना म्हणून तुमच्या सोबत कोणी येत नाही. अहो आता मला हे खरं म्हटलं ना हे श्यामराव डेपुटीने यायला पाहिजे होतं बरं का. तुम्ही किती वेळेस त्यांच्या कामाला धावून जाता हो. मग चुका दाखत नाही गावात कोणी नाही ऐका 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 माझ्यासोबत तुम्ही शामरावकडे चला, मी त्यांना सांगते. चला पुढं शामरावकडे चला. हा सांग चला तू त्यांना सांग हा. मग बघू मी त्यांच्याकडे चल. चालता बी येत नाही. ओ शामराव बाहेर याव जरा. आली काय? मग आता काय करू? पण माझं काय म्हणणं आहे, जा ना त्यांच्या तरी कोण जाईन बरं सोबत. हा. दरवेळेस तुमच्या सोबत येतात ना ते. ते प्यायलेलं आहे काय केलं आणि काय नाही तिथं माहिती का लग्नात आपल्याला सांग बरं. अहो शामराव आपल्या गावातला माणूस आहे, आता पिलेला आहे, सकाळी उतरून जाईन. मग आता सोबत जा, काय झालं काय डेपुटीला घेऊन जा. ए श्याम्या तुला चांगलं माहितीये तुझा मित्र किती प्यायला असला तर चुकतो का? काय चुकतो? हो कोणाची काढतो मी गावात नाही गाडीत. प्यायला असलो कधी नाही काढीत मी पट्ट्या. डेपुटीकडचं. हा डेपुटीकडे घेऊन. बरं मी जाऊ घरी. हा तुझ्या घरी जातो हा. मी त्याला घेऊन. तू बारीक काम केलं सुगंध. व्यवस्थित घेऊन जा यांना. हा हा आणि तिला भांडू नका आता. नाही मी कशाला भांडू तुझ्या गेल्यावर आपली ओळूची धापके घे ना. काही गरज नाही डेपुटी सोबत असल्याने सगळं ओके होईल. कोण? चल फक्त डेपुटी सोबत. डेपुटी काय डेपुटी काय बस नालाय का आता आपल्या गावात येत असतील का ते इतकं लांब पळीत आणलं मला. बस इकडे बाबू डेपुटी वाचलो भो. अयो हो डेपुटी आणलं त्या गावातल्या माणसांना. मला न्यायचं ना. तुला सांगतो आमचे डेपुटी तशात पण कमी नाही. 4 ते 5 जण असे आडे पाडले असते. पण मला नेलं असतं. हा ना तुम्हाला लिहिला असतं ना आता लय मार अरे तिला काय असतं आपण तुमचे त्यांना. डेपुटी म्हणतो तू. काय आलं? अरे भाऊ रस्ता सापडला नाही आम्हाला. ऊस आणि पळत आलो तिथं. सवसाने पळत आलो कोणामुळे पळत आलो सवसामुळं काय गरज होती तुला मला न्यायची? मी म्हणतोय ना मला नको नेऊ राव आपण दुसऱ्या दिवशी जाऊ पाहुण्याला जा विचारू. काय जायची गरज होती? आता आपल्या गावातला होता ती सुगंध माझ्याकडे आली म्हणली असं कसं करता. अरे पण आपल्या गावातला नीट आहे का? मला सांग आपल्या गावातल्या बरोबर जायला नीट आहे का तो? बिगर प्यायला असतं आपण जाऊन हे केले असते गावातले पोरं नेले असते. खरंय ना. मला वाटलं ते गाव हा? किती जण आणले मग तुम्ही? अरे हाणले नाही भाऊ 15 जण होते ते. अरे आम्ही कशाचे वाचून आणतो आलो. दादा त्या हरमखोरे आम्हाला माहितच नाही. नवरदेवाच्या भावाची भावाला नाचता नाचता आणलं कानपडात आणली. आम्हाला वाटलं 4 जण सगळंच उचलून प्याक्शन. हा 4 जण संघ तुमच्या चल काय रे डेपुटी श्याम्या ए जा तुम्ही पळा जा बरं जा बरं. तुम्ही काय रे काय काय मार चारायचा तो आम्हाला? तुम्ही भ्याकड आहेत. तुम्ही पाय लावून पळाले भ्याकड आहेत तुम्ही. भ्याकड नाच करत नाही. अरे कुत्र्या तो सांगितलं का म्हणून नाही आम्हाला काय की तो नवरदेवाच्या भावाच्या तोंडात का आणली होती? ए मग डेपुटी मला डवचिलं त्या पाठ्याने. मग बाबूराव कसं शांत बस का ह्यो? अरे काय डवची. अरे डवचीला ते म्हणले तू नवरदेवाला पुढे जाऊन देत नव्हता मग त्याच्या आड पडायचा नाचायला. त्यांचं लग्न होतं मग नाही सख्या भावाचं लग्न होतं का? इतकं कशाला होतं का? नाचता येडे. हे पण डेपुटी तुम्ही लय चिकट पळाले बोच्याला पाय. ए, हाय. काय करता अरुण परत आमची चव घालतो काय चिकट पळाले ते दहा भडत फोडीन. काय दाबड फोडीन.
तिथं फोडायचे ना पैलवाला फोडायचे ना लय माय फोडतो. अरे सांगितलं कमून नाही असे हे येत आणि 20-25 लोक अरे झाल्या लय बेकार राव 20-25 लोकं वर आहोत, वर डाक पळालो पडू. नसतो ना आपण लय रेटला असतं रे लय आणला असतं आपल्याला हात पाय सापडले आणि नसते नशीब आपले. ऊसातून आपण इकडून पळालो हा. आणि जर का मध्ये घुसले असते ऊस मोडू मोडू आणला असता आपल्याला डेपुटी, तुम्ही कोणत्या वर्षातून पळायला नेमकी? आणि तू तू कुठे गेलता रे? तू कुठे गेलता अहो हे पाठ्या तुम्हाला तुम्ही पुढं खातच पळायला लागले का त्यांच्याकडे ते पुढं चालायला लागले. हा. म्या वातावरण बैल मागची मागत करते. बघितलं का आम्ही गेलतो कोणा करता आम्ही गेलतो कोणा बघितलं करता का? आम्ही गेलतो कोणा करता आम्ही गेलतो कोणा करता हरामखोर आम्हाला तोफाच्या तोंडाला देऊन तू पळाला होय अरे एका रट्ट्यात आम्ही गेलो असतो त्या दोघांच्या काय जी तुमच्यात मला वाटलं खंबीर माणसं घे आता तो मित्र मग? खंबीर अरे दारू नको प्यायचं 1000 वेळा सांगितलं दारात येऊन नाटक करतो जे करतो. काय नाटक केली मी नाही काय नाटक केली सांग तू ना. जाय भर तू निघ. कोण कोणाला तू उठ 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 जा रे उठ उठ आता उघड नाही तो राम टोले टाक उठ पाहिजे? जातो भाऊ तुम्ही या मी जातो. जा श्यामे गाडी राहिली ना गाडी यो गाडी आणून लावली मी पाठ्याने ढकली घरी. गाडी तू गाडी घेऊन आलता का अरे हराम खोरा गाडी सापडली नाही आम्ही गाडीवर तरी आलो होतो जोरात उसवसाने पळायची गरज नसती पडली तुला कोणी सांगितलं आपल्या आधी गावाची आपल्या निघाली आधीच पळाला आपल्याला दिलं पुढे पाठवून अंदाज घेतला पळाला यो. तो नवरीचा बाप बोलत होता ना त्या टायमाला ते पोरं दात खात होते का हा. 100% त्या टायमाला मागच्या माग पळाला मागची माग कम पळालो तुमची गाडी वाचली नाही गाडी फोडली असती सगळी. हा बघा डोकं बघा लागतं, याचं याच्या डोकं. परत नादी लागणार नाही मी डोकं लागतं डोकं. तू उठ बरं तू जाय जा, घरी, तू जाय जा, जा, तू जा. जा, झोप जा जा भाऊ, जा जा, आता. जा चालतो. जा परत नाटक नको करू कोणाला लग्नात जाऊ नको असा नाचू नको. ए श्याम्या मला काय करायचं अरे जा ना भाऊ, तो पाया पडतो जा ना डॉन कसा हा जा डॉन हा डॉन डॉन हा बेवडा डॉन नालायक अरे तुला सांगतो असे पेताड्यामध्ये नाही पडायचं चांगले जे भांडण मध्ये पडता अहो, येतं मी नाहीच म्हणलो त्याला ती सुगंध आली म्हणली आपल्या गावातला माणूस आहे तुम्ही असं कसं काय करता? मला सांग नवरदेवाच्या भावाच्या तोंडात हल्लं लागल्या टायमाला आपण केला कोण हे करणार आहे? अहो, नशीब हे आलं आलं बघ परत हे परत परत आलं आलं का? काय पुढे गेले श्याम्या माझ्या डोक्यात आलं मी जर आधी एकटीने मार खाल्ला असता सगळ्या गावात झालं असतं नसतं. आता आपण तिघांनी मार खाल्लाय वजन सगळ्या गावात. हट रे याला नालाय का त्यासाठी दिलतोय तो ठिकाणी मार खाल्ला म्हणून आता तरी झाकरीत राहील. बघितलं का काय मोठा सत्कार याचा सत्कार झाला मग आपल्या सत्काराला लिहिलं तिने कोणी? लग्नाला ह्यो लाल गाजरे तुला लय बारा सांगतो दारू पिलो ह्यो आपला मित्र नाही नाही, खरंच नाही हा, तुला- बिगर प्याचा आज ह्यो आपला जेवढं मित्र. तुला आता हा, तू चल प्यायला आता. खा, आज मला येते चल. तुला. हा. हो चला ना हो मला नाही यायचं पारे. अहो काय काम धंदा सोडून असं बसायचं बरं कुलूप लावलंय डबा घेतलाय चला की अहो अरे काय नाटकं लावलेत राव मी तिथं ते डिग्याला तिथं पाठले डिग्या वाट बघतोय तुमची कुठं तिथं रानामध्ये मला नाही जायचं. मला जायचं नाही म्हणजे अरे तू पैसे घेतो आधी सगळ्या गोष्टी करतो हा अरे मी ते तुझ्या भरोश्यावर ते कोरपाल दिले तुला पैसे घेतले म्हणजे फिटत आले ते 100 रुपये राहिले त्यांचे पैसे घेतले म्हणते. अरे जे आल्या तुला 100 राहू दे नाही 200 राहू दे तुला अजून पैसे देतो पण तुम्हाला काय मला तुमचा सगळा कोबी कोरपून देतो हो मी मला नाही जायचं आजचे दिवस सुट्टी द्या. बघा झालं की हा? डिपुटी सकाळपासून हो का मी डबा केलाय सगळं घरातलं आवरलंय कुलूप लावून दारात बसलं माणूस उठायचं नावच घे नाही दारू प्यायची काय आज जाऊ नाही मला नाही प्यायची तुम्ही तुमचं बघा. मग काय झालं तुला आज काय मूड काय गेला तुला काय झालं मूड जायला तुला मला नाही जायचं काम. 100 रुपये वाढून देतो भाऊ तुला 600 रुपये देतो तुला आणि वहिनीला 400 देतो 1000 रुपये रोज बस ना मग मला का 400 तुम्हाला बाया माणसाला 300 चे वहिनी तुम्हाला 400 देतो तुला हा 500 देतो 600 देतो पैशाचा प्रश्न नाही डेपुटी. मग तुम्हाला माहितीये का अख्ख्या गावात बिबटे सुटले. बिबट्या काय करतोय काय करते बिबट्या काय करतोय अरे आपल्या रानाकडे बिबट्याच नाहीये कुठं बिबट्या ऊसाचं राणे तिकडे सगळी. चाल्या आता मी एकटा पाणी धरून येतोय कधी कधी रातची मला कसा बिबट्या दिसला नाही येडेत का काय त्या दिवशी वांडेकरचं कुत्र खाल्लं ते कोणाचं वांडेकरचं. पांडेकर कुत्र बिबट्याने नाही खाल्लं मग काय खाल्लं पांडेचं कुत्र तरसा नेलंय ती कोणतं येडा झाला काय तू मोठाले जाणार फाडी ते तर आपले काय कथा आहे त्या बिबट्या पुढं काम नाही करायचं म्हणलं ना ह्या हा, नाटक नाटकं आहेत ते. पैशाला नाही नाटक येत कसली ए मला नाही नाटक सुचत तुला जायची जाय मी नाही जाणार अजिबात. बिबटे त्या रानातले मी काय काल परवा बोबाड झालाय तिथं. अहो गड्यासारख्या गडीन काय भेटाय बायांगत ते बायावानीच झालाय तो आता येड्यान करू नको बिबट्या नाही राहिला बिबट्या कवाच गेलेला निघून आपल्या इथला कोण आपल्या इथला बिबट्या गेला तू येड्यान करू नको मी आहे की तुमच्या जा बरोबर पटकन, तुम्ही काय पेटी भेटताय? घेईन. ओ डिपुटी भाऊ हा. 500 रुपये द्या की मी येते ह्यांना घेऊन काळजी करू नका मला राशन पाणी काहीच नाही हो घरात साखर ती सगळं संपलंय 500 रुपये द्या आता माझ्याकडे खिशात घेऊन येतो कमी थोड्या वेळ देतो टिकेकडे पाठव या नक्की का? पटकन, हा कशाला लागते तुला 500 रुपये
सकाळपासून आहे का चहा तरी? पैसे बिसे ना घेऊ, मी नाही येणार, तुला जावं लागेल एकटीला. अहो कसं असं बायनोनी भिवून बसताय? किती दिवस भिवून बसणार आहे? तो बिबट्या रोज येईन. रोज येईन म्हणजे तो बिबट्याने खायला बसलाय दोघांना. चला उगा नाटक करू नका. नाही मी नाही येणार. बसा राखणदार हिथं, माझी मी बघते आता काय करायचं. हा बघ जा, बायनोनी बसा. नेऊ दे उचलून आणि जा मरून. मीच मेलेली तुम्हाला पाहिजे, काम धंदा नको, नुसतं असं घरात बसून आयत खायला गिळायला पाहिजे. गिळा आयतच. जा एकदाची करीन मग दुसरी. अरे जालू भाऊ, काय अरे उठ. हा अरे तू बाय तो वाजीन म्हणा, आता बाया म्हणावा. काय झालं बाया म्हण. हा बाया नाही हो, डोळ्याने पाहिलं वाजीन. कस काय हा काय झालं? अरे बिबट्या पळून लावला ती ना. कुणी पारी नाही हा पाहिलं, पाणी माझी रागातच झाली राव. रदड झाली. अरे बिबट्याचे नाक फोडेले वहिनी ना. पारी नाही हा काय पारी नाही. हा जामा देऊ म्हणून बिबट्या पळाला, तुला सांगू माझ्याने डोळ्यावर विश्वास बसत झालो. मग काय बघितलं तू? डोळ्यानेच पाहिलं पण आहे ना, अजूनही पण विश्वास बसना माहिती ना. कुठे पारी? हा कुठे? तिथले रानात. चल मग भेटत ना पारीला. चल ना. अरे चल लवकर. या बाई वहिनी. पारे देखा काय सांगत होती खरं का? काय सांगितलं तुम्ही ह्यांना? अरे ती सांगितलं की पारी वाघीन. ती दिग्या म्हणला माझ्या पारीने डायरेक्ट असा वाघ समोर आला का? वाघ नव्हता, बिबट्या होता. हा बिबट्या तू समोर आला, या बुकीत त्याचं नाकार पोरड मानला. हा, मग पारू म्हणते तुम्हाला. पारी नाही माझी वाघीन म्हणते, जाल्याची वाघीन. चल डेपुटीला सांगू आपण भुजनानी पारीने वाघ आणला म्हणून. लयच कौतुक आहे बायकोचं. चला तेवढं तरी कौतुक केलं. मामा काय करायचं होतं फारसांचं? काय नाही, आलतो इकडं. हा. मला म्हणलं चला डेपुटीची गाठ घ्यावा, बरेच दिवस झाले गाठ भेट नाही. एक तुम्हाला किती वेळ म्हणलं या कंपनी का भेट द्या, तुम्ही याय ना. आता मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस तुम्ही भलतंच फारसानं ते बांधून दिलं, पण काय होते गावगाडा चालायचं म्हणलं ना मामा लय अवघडी बरं का. पण आता 100% मला कळलंय दुसऱ्या कोण की तुम्ही बाकीचे आयटम बी चालू केले तर. हा बाकीचे आयटम भारी येतं ना, आपला माल आता लांब पर्यंत जायला लागलाय. अहो आमच्या फाट्यापर्यंत येतो यो पामाल राजकिंगचा. वेळ भेटतो पण आज वेळ काढून आलो मला, आता डेपुटीकडे जावाच लागेल. अरे वा आवर्जून. आणि ते तुम्ही परचान घेऊन आले. तुम्हाला सांगू का सध्या राजकिंगचं नाव एवढं झालंय ना आमच्या फाट्यावर. डेपुटी वाघीन आली, वाघीन. बाय बायको वाघीन, पारी वाघिनी. नाद नाही करायचं. हा तुम्ही कामाला गेलते ना? ही गेलती का आम्हाला एकटी? तू नव्हता गेला का? नाही कमून? वाघीन झाली ती आता वाघीन. म्हणजे सांग ना. वाघी नाही मी आता. म्हणजे मला काय समजलं नाही काय रे. हा काय याची वाघीन? बिबट्या पळून लावला वहिनी. काय बिबट्या. बुट्टे आलता? मग अहो डेपुटी असं आम्ही खुरपत बसलो होतो हा आणि आमचा विषय चालला होता दिगभाऊच्या लग्नाचा. लग्न लाजले आणि शेत्याच गुंगीत आणि असा पाऊल टाकीत असा बिबट्या आला ना. हा मग माझं लक्ष गेलं अचानक. हा त्याचं पण लक्ष माझ्याकडं. अशी नजरेला नजर भिडली. पारी माझ्यासारखा बघत होता. हे दिगू भाऊजी लागले ना असे लागले करायला. त्यांना म्हणलं काय घाबरताय, रूपा असताना घाबरायचं का? मग अशा नजरेला नजर दिली हा आणि मग तो लागला असा करा. अयो. मग मला लागला ना घाबरवायला. हा मग मी घाबरेल का? मी बी त्याला असं केलंय जीभ दाखिली वाकड्या. आणि मग असा त्याला राग आला, वाकड दाखवलेला. मग त्याला अशी छाती अटकली असं लागलं ना करायला. तो मग मी नाही घाबरली. मग असा लागला परत पाऊल टाकायला. मी बी मग तयारीतच म्हणलं हमला केला तर रूपा पण अशी स्ट्रॉंग पाहिजे ना. मग असा हमला करत असं जे केलं जी अशी बुक्की धरली जी नाकाला दाखवलं मग आली. मला माहितीये कारण की ह्यांच्या नाको मी बुक्की हाणली ना असा गडी निसता पारे. मग मला माहितीये जर माणूस असा करत बिबट्या काही चीज आहे. आणि ही रूपा वाघ आला ना तरी घाबरत नाही. बिबटे क्या चीज है मेरे सामने. अशी बुक्की घातली असा लागला तडपडायला. हे लागले ना डिगू भाऊजी घाबराय. वहिनी आता तुमचं काय खरं नाही, आता तुम्हाला मी नाही घाबरले. असा लागला का तळमळायला. परत असं केलं त्यानं.
मी परत घाबरले पण त्याला असं दाखवलं मी घाबरले कारण की का मला त्याच्यावर हमला करायचा होता. मग परत तो असा हमला करायला की परत एक बुक्की घातली असा तडफड 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 आणि तो मला असं ते हॅपलोटॉप करायला लागला होता. हा मस्त मस्त मस्त. वैश मध्ये त्याला वहिनी Hypnotising होय. अच्छा. हा ते करायला लागला होता. तुम्हाला म्हणलं ना माझी बायको वाघिणी वाघिणी. हे कामाला आलते का आज? हा होते अहो, हे झालेलं खरं आहे का? थांबा ना, पुढचं ऐका ना. हा. आणि मग ते झालं का हेपली टोपली ती का ते करायला लागल्याला हा. ते काय मी होऊ दिलं नाही. परत मग 2 असे धोंडे घेतले असे कच्चा 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 त्याला टिचून काढला. परत जर म्हणलं हिथं आला तू असा पळाला असा रोडत होता त्यो म्हणजे त्याच्या स्टाईल मध्ये कळवळला हो. आता त्याला लागलं की ते असेल डेंजर असा टेचला असा 1 किलोमीटर त्याला टेचत नेला मी. आवाज येत होता रडलेला. लय रडला त्यो असा मोठ्याने रडत होता. आईला वहिनी तुमचे कमाले. आता बघा त्यो इकडं 20-25 किलोमीटर वर तर दिसतच नसतोय. रूपाचं नाव जर ऐकलं ना त्यानं असं कुणाचं अशी त्याची तंत्रन तिथंच लघवी करून त्यो. बघा मामा वन खात्याला जे जमलं नाही ते आमच्या गावातल्या एका महिलेने करून दाखवलं. मैले नाही माझ्या बायकोनी वाघिणी म्हणजे हे जालिंदर आहेत आमच्या गावातले हे यांची मिसेस आहे हा, बरं का? नमस्कार. गावात सध्या हे वाघिणच आहे आमच्या गावात. हा. तो जाल्या आहे ना जाल्या किती जरी बिबट्यासारखा दिसत असला ना आता ते 2 बुक्क्या मारल्या म्हणलं का तसं जाल्या रोज 2 बुक्क्या खातो. गण बोक्या काय पण वहिनी बरं झालं बा मला बी ते डोक्यातलं टेन्शन केप झालं ते मजूर जात नव्हते जाल्या आईला खरंच वहिनी लय धाडस आहे. धाडस हो डेपुटीनी तुम्ही ना माझ्या बायको तर वाघिणीचा तुम्ही सत्कार ठेवायला पाहिजे. ग्रामपंचायतनी मोठा ते पुरस्कार द्यायला पाहिजे. असा जाणार मग मी अरे सत्कार घ्यायला. खापरपड्या, तू काय सांगायला पाहिजे आमच्या गावातली महिना आमची बहिणीनं आमच्या बिबट्या पळून लावला आम्हाला अभिमान आहे. टिचून दगडाने टिचून. आणि विशेष म्हणजे 2 बुक्के आणि 2 दगड खाऊन बिबट्या गेला आता बिबट्या परत येतच नसतो. माझ्यासारखा होता बिबट्या. मी कसा बिबट्यासारखा डेंजर आहे. म्हणून तू बिबट्याला घेऊन कामाला जात नाही का? येडेत का काय मी जर गेलो असतो दोन्ही बिबट्याचे भांडणं लागले असते तर किती डेंजर अरे, वातावरण भारी झालं पडला असतं. असता हा? कोण काय बरोबर वाघिणी बिबटीने. कोण हे बिबटीन मग दोन्ही वाघाचे लय भांडणं लागले आता बरं झाला भाऊ मी निश्चिंत झालो. आता यांच्या बरोबर मला गप्पा मारता येतात. आता काय करा आता 2 जण जा तिघ बी आणि आता खुरपायला चालू करा. जा चालते. हा डेपुटी हा. पाहुणे कोण आहेत? हे आहेत ना राजाराम काळे दशमी गावांचे आहेत आमचे मित्र आहेत. यांची आहे ना राजकिंग फरसांची फॅक्टरी आहे. हा आपल्या फाटीवर नाही भेटत का आता अख्ख्या नगर मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भेटायला लागले राजकिंग फरसाण. फरसाण? हा त्यांना सांगा ना माझ्या बायको वाघिणी म्हणून. आता कळालं ना याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे अजून सांगा तरी. तरी सांगा. त्यांना एक पुडा देतो काय लागलं? तुला पुडा लागतोय सांग ना. अहो. द्या, तुमच्या हाताने द्या हा. तुमच्या हाताने द्या त्यांना एक. ते त्यांना चकण्याला ते होईल ना. चकण्याला नाही नाही तुम्हाला सांगतो चकण्याला खायचं तर खाय हा. पण याची मिसळ एक एवढी नंबर. अप्रतिम होती. तुम्ही आहे ना घरी नुसता रस्सा करायचा त्याच्यात टाकायचं मिसळ तर भारी होतीच. हा. नुसतं कांदा कोथंबीर काकडी टोमॅटो कापून जर टाकलं ना तर तुम्ही काय हॉटेलची भेळ खाता अशी भेळ होती. अयो. तुम्ही म्हणता खरंच राजमामा काळेचं फरसाने राजकिंग हा आता आम्ही इथून पुढे ना राजकिंगचाच फरसाणा वापरणार. कोण काय त्याला काय? माहितीये का मी चोरून आणायचो आणि खायचो. मला माहिती फॅक्टरी दुकानात ती भेटत ऐका एका दिवशी ना तुमच्या तिथे आला बी असं तुम्हाला कळायचं नाही. आलं म्हणजे मला चकण्याला बी लागायचं फारसन थोडं फार. झाल्या तू पुढं जाऊन आलाय लक्ष राहू द्या बरं का. आला ना तर काम देत जा तुमच्या फॅक्टरी मध्ये बरं का. कामाला चांगला आहे मा नाव सांगितलं ना फक्त याला जपायचं एवढं करून नाही द्यायचं मग बघा तुमचं काम. चालतंय आता चाल. दुपारच्याला खातो आम्ही बरं, राजकिंग आणि फारसन. तेवढं चालू करा काम बरं का. हा हा. जा आता बघा ते म्हणते बाबा हे माणूस बिबट्या मारलाय काय माहिती आता काय पण मी घालतोय आता तुम्ही ना जेवले बिगर जायचं नाही दरबारला तसेच जातात. नाही नाही, आता डेपोटी सध्या लय अजून बरंच लांब फिरायचे त्याच्यामुळं चालतं मला तुमची गाडी घ्यावा. मग थोडं जा चहा तर घेऊन जात. बरं चल ये. ओ डिगू भाऊजी जरा मदत करू लागा. काम तुम्हाला दिलं वहिनी. अरे जालू इथलं थोडं ते झाड मोडवशील. ए नको शानपणा शुकुटी घ्या. अरे एक काम करतो मी पाणी पिऊन येऊ का? झालं आता 5 मिनिटं झालं नाही येऊन की लगे लागली स्थान. लय नको शानी वाघाला भिऊ पाळीलं म्हणून
ते वाघ पळाला असं पण हे वाघ नाही जाणार तुला भिवून. त्या वाघाला मी चिमटीतच दाबून मारीन. चिमटी बी आणली का तू इथे? का गप करा काम. लगेच आलो थांब. लगेच येतो 5-10 मिनिटात. आलो. काय करू या माणसाचं मी हा? जेव्हा बघल तेव्हा निस्ता काम चुकारपणा आहे. ओ लवकर या. तुम्हाला पैसेच नाही द्यायला पाहिजे म्हणजे. किती वेळचं झालं बाई, हा माणूस पाणी प्यायला गेला का गेला दारू प्यायला. दिगू भाऊजी बघा की त्यांनी दिसतात का. तुम्हाला तर काय कामाची काळजीच नाही. दिगू भाऊजी तुम्हाला आवाज आहे का येतोय का? गाड्यांचा आवाज येतो. हो नाही हो, गाड्यांचा आवाज असला येत नाही. मला तर वाटतंय बिबटे आला का काय. नाही हो, बिबट्या रस्ता येईल. अयो अहो बघा की ऐका तरी. अयो मला तर भ्याच वाटायला लागली. अयो भाऊजी बघा बाई. दिगू भाऊजी अरे देवा ह्यांनी तर पळ काढला. दिगू भाऊजी थांबा की अहो मला येऊ द्या. दिगू भाऊजी अयो, चला थांबा दिगू भाऊजी. काय रे काय रे कम पाहता वहिनी? बिबट्या कुठे बिबट्या? रानात. बिबट्यामध्ये ऊस वरडायला लागलाय. ऊस वाढायला लागलाय. उसात बिबट्या वरडायला लागलाय. चला बरं काय याचं बिबट्या आहे तुम्ही आपलं उग हाय हो आवाज करायला लागलाय. डेपुटी लावते. अरे कशाचं बिबट्या इथं पलट असतो मी बी. बिबट्या आवाज आलाय. रे काही काढतो आपलं उगा बिबट्या आहे कायचा. सांगा भाऊ वहिनी यांना. हा? मला एक सांगा वहिनी, तुम्ही म्हणतात बिबट्या पळीला, मग बिबट्या आला कस काय परत? अहो बिबट्या मी पळवला नाही. मग बिबट्या नव्हताच तिथं, मी थापा मारल्यात. थापा मारल्यात? हा. कमून जाले कुठे गेलाय? ते गेले चुना लावून, मला आलोच पाणी पिऊन म्हणून. त्यांच्यासाठी तर थापा मारल्या होत्या मी. असं केलं तर होय, म्हणजे बिबट्या हुसकून लावला मध्ये कामाला येईन. हा बिबट्याच्या नाही भ्यानं हो. तर ते कामाला येत नव्हते. तो बिबट्यापेक्षा मोठा बिबट्या आहे, गेला तुम्हाला टांग मारून बरोबर. कायच काय थांबा करा चालू आता मी आईद कायच बिबट्या आहे. अहो डिपुटी खरंच आवाज या त्या डार डूर डार ते सेम तसला बिबट्याचा आवाज आहे. ऐका ऐका आला का? अरे, अहो थांबा की तुम्ही कुठं पुढं पळताय. बाई माणसाला पुढं पळू द्या. गेले भाऊ एकदाचे. कसे चिंगाट पळाले. तसा काय डेपुटी काय सुट्टी देत असतोय काय मला. आता कशी सुट्टी. मस्त फाट्यावर जायचं ज्याल्या 50 रुपये मस्त 90 सांगायचे ठापक्याच बसायचं. कासा बिबट्या कायचं काय आपण बिबटीला घाबरे. अरे नालाय का होय रे. हा माहेर त्याच्यात दुसरे मजूर टिकून नाही द्यायचे. स्वतःची बायकोन तू कामाला येत होतो ते टिकून नाही द्यायचे. हा ना मारा मारा सांगा मार. नालाय का होय. इकडे तू इकडे पुढे. आता हे थोडं राहिलं होतं 2-4 वसार राहिले होते. काय कमी बिबट्याची भेव करायची गरज होती. मग मी तुम्हाला म्हणलं होतं सुट्टी द्या मला. अरे सुट्टी द्यायला ज्या आल्या काम तरी किती घे. हा हा ना चांगला हा टेंगडा आली ना आता. टेंगडा नाही चांगला हाणायला पाहिजे. मग इकडे यायला लागलं का काय तिला. बस झाले का काय आहे. आता एक काम कर, आता मी तिथं थांबवतोय बरं का. आता मी तिथं थांबवतोय. तू जर आता पळाला 2 दिवस मी आता येते कोबू खुरपूस तर मी जातच नाही आणि तुम्ही खुरप लागले. ही नाटकं बंद करायची कर. 2 रोप भेटत ना खायला. उपाशी मरशीन नालाय का. माझ्या खुबा काढलाय नाही आता. हा खुबा नाही तू ना उभा राहायला पाहिजे माणूस. त्या शिवून खाली बसणार नाही तू. काय घाल चालू वहिनी आता बरोबर मागं थांबा. आणि जर उठला ना अशा उडू लाथा घाला ना जायला जाय मध्ये होते मन का तुटू मला कामाला तिथं बसतो मी आज झाडाखाली. तुम्ही काम करायचं या. खुरपा खुरपा लय नका पावर करस वाघीन झाल्यासारखी. आवरा खुरपा. झाल्या नाही खरोखरचा बिबट्या आणीन बरं का मी प्राणी संग्रहालय तू. सोनाराने कान टोचल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही ना. ग बस इळच घालून फाडून काढी. बरं काय करताय.